एका बाजूला सचिन चव्हाण आणि एका बाजूला सचिन सावंत, माफ करा, आणि एका बाजूला तौफिक खान. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. तौफिक खान स्ट्रायकरला तयार. एका बाजूला पंचांकडे हलकीशी अपील केली आहे, परंतु इथे या बॉलच्या पाठीमागे फेक तर केली होती, परंतु कोणतीही धाव इथे मिळणार नाहीये. त्याचबरोबर आर्या 11 या टीमचे स्पॉन्सर्स सागर दादा परदेशी यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. दादांचं आपण करूया स्वागत, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आपण करूया स्वागत. एका बाजूला तौफिक खान तर एका बाजूला कोरेगावच्या चिमन गावचा सचिन सावंत. गोलंदाजी मार्गवरती दादरचा आकाश शिंदे. हो, फुल टॉस बॉल आहे, हा नो आहे. इथे दोन्ही फलंदाज एकाच एंडला, फेक नॉन स्ट्रायकर एंडला. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल आणि यानंतरच्या बॉलवरती फ्री हिट आहे, म्हणजे हा बॉल आकाश शिंदेना पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या टीमची टोटल आहे 2-0 गडी बाद. तौफिक खान स्ट्रायकरला तयार. फटका फसलाय. खेळाडू बॉलच्या खाली येतील का? नाही. बॉल निर्जन सही टप्पा घेतोय. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळतील. फ्री हिटचा बॉल होता आणि या फ्री हिटच्या बॉलवरती 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. खोडियार माता 11 या टीमला. खोडियार माता या टीम कडून सचिन सावंत आणि तौफिक खान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. गोलंदाजी मार्गवरती टीम पुरंदर 11 कडून आकाश शिंदे गोलंदाजी मार्गवरती आहेत. आतापर्यंत हाताळलेले बॉल 3, धावा खर्च केलेल्या 4. बॉल क्रमांक 4 आकाश शिंदे, दादर. सरळ बॅटने फटका खेळला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. क्रिकेटचं मादक सौंदर्य. बॉल सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. धावसंख्या वाढवणारा खोडियार माता 11 साठी आलाय हा पहिला चौकार. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग. लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. एका बाजूला तौफिक खान गोवंडी मुंबई, स्ट्रायकर एंडला. अड्डा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय, डॉट आलाय. एका बाजूला आता आकाश शिंदे चांगली गोलंदाजी करतात. एका बाजूला असणारे तौफिक खान यांना बांधून ठेवलंय. 5 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या 8-0 गडी बाद. पॉवर प्लेच्या या षटकातला हा शेवटचा बॉल आहे. तुम्हाला कमीत कमी 4 गोलंदाज वापरायचे आहेत 5 षटकांमध्ये. ऑन साइडला फटका खेळलाय. बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये. तौफिक खान यांच्या बॅट मधून सिंगल धाव आली आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. खोडियार माता 11 ने पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅटिंग करताना बनवलेल्या आहेत धावा. 9-0 गडी बाद. श्री चषक. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग. लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. थँक्यू. ओव्हर नंबर 2 साठी आता गोलंदाजी मार्गवरती मुंबई दादर दिनेश हडकर यांना आणलेला आहे. गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 2 साठी. तर एका बाजूला सातारा जिल्ह्यातील
कोरेगावच्या चिमणगावचा सचिन सावंत स्ट्रायकर एंडला आहे. एक वरती बॅटिंग करतायत तौफिक खान, मुंबई गोवंडी. 6 बॉलच्या पाठीमागे 7 त्यांनी बनवलेले आहेत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. दिनेश हडकर गोलंदाजी मार्क करून तयार. ओव्हर नंबर 2 चा पहिला बॉल. लालसा दिली, पिकअप स्ट्रोक, बॉल पाठवलाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी या बॉलची उडान. सचिन सावंत यांचा टीमसाठी होता 6चा लगान षटकार. सचिन सावंत खेळतोय, एका बाजूला दिनेश हडकर. हाई बॉल हवेत खेळलाय. खेळाडू बॉलच्या खाली येतील का? नाही. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील खोडियार माताला 4. बस बॅटिंग करतायत. या ओव्हरमध्ये आक्रमण केलेलं आहे. दिनेश हडकर यांच्या गाठीशी अनुभव आहे आणि तो अनुभव त्यांना आज कृतीमध्ये आणावा लागेल. मुंबई दादरचे खेळाडू आहेत. बॉल क्रमांक 3 समोर सचिन सावंत. पायांचा पुन्हा वापर केलाय. यावेळेला लॉंगॉनला बॅकअपसाठी खेळाडू आहेत. सिंगल धाव मिळेल. चांगला बॉल टाकलाय दिनेश हडकर यांनी. स्ट्राईक वरती आता गोवंडीच्या तौफिक खान यांना आणलेला आहे. धावसंख्या आहे 3 बॉलच्या समाप्तीनंतर 20 धावा, 0 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना खोडियार माता 11 या टीमने आतापर्यंत या धावा बनवल्यात. बॉल क्रमांक 4. दिनेश हडकर गोलंदाजी मार्कवरतून पुन्हा निघतील. तौफिक खान ज्यांनी या अगोदरच्या ओव्हरमध्ये चांगला खेळ केला होता, असे खेळाडू बॅटिंग मार्कवरती. लालसा दिली, स्विच हिटचा फटका खेळलाय. डीपला खेळाडू आहे. डीप कव्हरला सिंगल मिळेल. टान्स बदलला बॅटिंग करताना तौफिक खान यांनी, परंतु स्विच हिटचा फटका खेळला. त्याच्यावरती मिळाली फक्त सिंगल धाव. 2 बॉल चांगले, 2 बॉल महागडे. दिनेश हडकर यांचं हे षटक आहे. म्हणजे आतापर्यंत कभी खुशी कभी गम असं राहिलंय. पहिलं षटक, दुसरं षटक दिनेश हडकर यांचं. बॉल क्रमांक 5 प्रगती पथावरती येईल. स्ट्रायकर एंडला सचिन सावंत. हा फटका फसलाय. पॉइंटचे खेळाडू बॉलच्या खाली येत आहेत. कॅच पकडली आहे. धक्का क्रमांक पहिला. खोडियार माता 11 ला फलंदाज सचिन सावंत इथे माघारी. इथल्या वाशीतील खेळाडू हमजा खान मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती. एका बाजूला दिनेश हडकर यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. संघाला जी विकेट मिळत नव्हती ती विकेट या ठिकाणी प्राप्त करून दिली आहे. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. चला थोडीशी आपण घाई करा. खोडियार माता 11 या टीमने आतापर्यंत धावा बनवलेल्या 21 धावा. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. डावकुरे आताचे खेळाडू आहेत. हमजा खान वाशीचे. सोडून दिलेला बॉल आहे आणि पंचांनी कोणती इथे हालचाल केली नाही, त्याच्यामुळे हा बॉल योग्य आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. खोडियार माता 11 या टीमने बॅटिंग करताना बनवलेले आहे धावा 21, गडी गमावलेला आहे 1. ये रस्ते अपने
आकाश शिंदे यांना पुन्हा एकदा आणलेलं आहे ओव्हर नंबर 3 मध्ये, ज्यांनी षटक क्रमांक पहिला हाताळलं होतं. चांगलं षटक हाताळलं होतं आणि त्याचमुळे की काय पुन्हा एकदा त्यांना बोलवलंय. मॅचच्या सुरुवात टप्पा पडल्यानंतर थाय पॅडला बेदणारा बॉल, पॉइंटचे खेळाडू येत आहेत. सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त होईल. स्ट्राईक रोटेट केलेला आहे. बाईकच्या माध्यमातून सिंगल धाव आहे. चेतन चिंचकर आणि टीम त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण ठिकाणी स्वागत करूया. इन ऍक्शन तुम्हाला पुढच्या मॅचेसमध्ये हे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. हमजा खान स्ट्रायकरला बॅटिंगमध्ये तयार होत आहेत. नवी मुंबईच्या वाशीचे खेळाडू. एका बाजूला आकाश शिंदे जे मुंबईच्या उपनगरातील दादरचे खेळाडू आहेत. सोडून दिलेला बॉल, पंचांनी कोणती हालचाल केली नाहीये. वाईड यॉर्करचा इथे वार केलेला आहे आणि डॉट आलाय. हमजा खान यांना बांधून ठेवणारा बॉल आहे. वाईड यॉर्कर, कोणती डाव्या बॉलच्या पाठीमागे नाहीये. दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू आहे आणि तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे आता या बॉलसाठी. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचाने सांगितलं की योग्य बॉल आहे. चला मॅचला पुन्हा सुरुवात होईल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आता संपलेला आहे. एका बाजूला हमजा खान बॅटिंग मध्ये तयार होत आहे. क्षमता आहे, कौशल्य आहे. आज सादरीकरण करावं लागेल. गुडघा खाली टेकवला, बॉल ऑनसाइडला खेळलास आणि इथे पहा या बॉलच्या पाठीमागे धाव घेण्याची मुभा इथे मिळालेली नाहीये. बॉल डॉट आलाय. तुम्ही पाहताय अनुश्री चषक पर्व क्रमांक 4, जिल्हा सातारा, तालुका वाई, गाव पसरणी. खोडियार माता 11ला धावा मिळत नाहीयेत. धावा कुटाव्या लागतील या दोन फलंदाजांना. तौफिक खान आणि हमजा यांनी हा बॉल समोरच्या बाजूला डिस्पॅच केलाय. सरळ 6 धावेंसाठी मोठा टोला आलाय आणि हमजा यांच्या बॅटचा सुरू झाला आता बोलबाला. बॉल सीमा पार, षटकार. एका बाजूला हमजा खान यांच्या बॅटमधून मोठा टोला आला. त्यांच्या बॅटचा बोलबाला पुन्हा एकदा सुरू झाला. हाई बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी मिळाला मोका. दिला या बॉलवरती हमजा खान यांनी ठोका. बॉल सीमा पार, षटकार. हमारे सामने आकाश पुन्हा तयार. हाई बॉल समोर, ओव्हरती बॉल रेड. लॉंग ऑफला खेळाडू बॉल पकडतील, टाकतील. चांगला बॉल आकाश शिंदे यांचा. मोकळा श्वास घेतला असेल कारण या अगोदरचे 2 बॉल महागडे होते. षटक क्रमांक 3चा खेळ मित्रांनो संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना खोडियार माता 11ने बनवलेले आहेत धावा 35. गडी गमवलेला आहे 1. ऐकूया तोपर्यंत एक छोटस मधुर संगीत. धाव संख्या आहे 35. 35 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. चला थोडीशी घाई करूया का आपण, दोन्ही संघांना विनंती करूया. ओव्हर नंबर 4ला होते सुरुवात. मुंबई दादरचे सुशांत सावंत ओव्हर नंबर 4. बॅटिंग मध्ये आहेत वाशीचे हमजा खान. चांगली बॅटिंग केली. 6 बॉलच्या पाठीमागे 13 बनवलेले आहेत.
डावकुरे आताचे एक आक्रमक फलंदाज तर एका बाजूला मुंबई दादरचे सुशांत सावंत ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. भेदकता आहे गोलंदाजीमध्ये ती आज अंमलात आणावी लागेल. षटक क्रमांक 4 ला होते सुरुवात. अनुश्री चषक पर्व क्रमांक 4 चा थरार. हो, बॅटची आतली कडा चांगलाच बॉल टाकलाय. पहिला बॉल मनोबल वाढवणारा आहे. याच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आत करावी लागेल. सुशांत सावंत पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट वरतून आली. कोणतीही डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. बॉल आलाय तो डॉट. सुशांत सावंत चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलच्या पाठीमागे. हमजा खान सारख्या फलंदाजाला इथे बांधून ठेवलेला आहे. हमजा खान तयार होत आहेत बॅटिंग मध्ये. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली या खेळाडूने. कमी गतीचा बॉल त्याला सी कॉर्नरला खेळलाय. खेळाडू बॉलच्या खाली आणि इथे पहा क्षेत्ररक्षकांनी सांगितलंय की हा षटकार आहे आणि या बॉल वरती आलाय मोठा फटका. नाही होणार आता खोडियार माता या टीमला धावांचा तोटा. षटकार. खेळाडू आहे डावकुरे आताचे आणि गोलंदाजी मारूवरती सुशांत सावंत पुन्हा तयार. पुढे सोडलाय बॉल आकाशाला गवस घालतो. एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. खेळाडू बॉलच्या खाली जेल निसटला. बॉल सीमारेषा पार. खोडियार माता या टीमला धावा मिळतील 4. हमजा खान यांना जीवनदान मिळालं. शरीरावरचं नियंत्रण, हाताची ओंजळ, डोळ्यांचा संयोग हे महत्वपूर्ण आहे कॅच पकडताना. परंतु इथे पहा हाताच्या ओंजळीमधून बॉल निसटला. बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धावेंसाठी हमजा खान तयार. जीवनदान मिळालंय. बॉल सोडून दिलेला आहे. पंचाने सांगितलं की हा बॉल वाईड आहे. बॉल पुन्हा टाकावा लागेल. गोलंदाजी करताना सुशांत सावंत. 1 बॉल डॉट, 2 बॉल महागडे, 1 बॉल दिशाहीन. 3 बॉलचा खेळ संपलाय. खोडियार माता बॅटिंग करताना 46 वरती 1. सुशांत सावंत पुन्हा तयार होत आहेत. आज आत्मविश्वासाला साथ घालत चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्गवरतून तयार. राईट आर्म वर द विकेट. हमजा खान यांनी बॉल पाठवला मिड विकेट. सीमारेषेच्या पलीकडे या बॉलची कहाणी. हमजा खान यांचा फटका आहे तुफानी आणि मैदानाच्या आतमध्ये आली आहे याच नावाची सुनामी. बॉल सीमा पार. षटकार. विस्फोटक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये नवी मुंबईच्या वाशीचे हमजा खान करतायत. काय खेळ केलाय खेळाडूने. 10 बॉल खेळले, 29 बनवल्या. झेल सुटला आणि त्या झेलचा उपद्रव आता दाखवायला हमजा खानने सुरुवात केली आहे. टीमची टोटल धावसंख्या 52 धावा गडी बाद. षटकातल्या अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. राहुल मराठे संघ मालक यांच्या वतीने हमजा खान यांच्या खेळासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. बॉल पाठीमागच्या बाजूला. सिंगल धाव इथे प्राप्त होईल. बाईकच्या माध्यमातून आहे. पंच ठिकाणी कळवतायत. स्कोरबोर्डला पुढे नेऊया. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. धाव फलकावरती धावा येत आहेत आता 53. आणि संपूर्ण भारतामध्ये जर तुम्ही स्टेडियम पाहिले ना तर एकूण 53 स्टेडियम आहेत. त्याच्यामुळे सर्वाधिक मोठं स्टेडियम अहमदाबाद मोढेरा येथे आहे आणि टीमची टोटल धावसंख्या आहे 53 गडी बाद. षटकातल्या आता शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्गवरतून मुंबई दादरचा सुशांत सावंत. फुल टॉस बॉल. प्रत्युत्तर देऊ शकले नाही. बॉल निघालाय डिक्लेअर झोन मध्ये. 4 षटकांचा खेळ संपलाय. खोडियार माता 11 या टीमने बनवलेले आहेत धावा 54. गडी गमवलेला आहे तो 1. अरे फुकटची शायनिंग मारू नको बापाला तुले कस
पुरंदर 11 त्यांच्या विरुद्ध खोडियार माता 11. पुरंदर 11 हा संघ जर पाहिला तर स्पॉन्सर केलेला आहे निलेश भैया भोसले मित्र समूह यांनी, आणि दुसऱ्या बाजूला खोडियार माता 11 संदीप चव्हाण भावड्या आणि राहुल दादा मराठे यांनी स्पॉन्सर केलेला संघ आहे खोडियार माता 11. असे स्पॉन्सर्स आहेत. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे, गेली 5 दिवस ज्यांचा आवाज आपण या अनुश्री चषकामध्ये ऐकत आहोत, सातारा ग्रामीण आणि वाईचा आवाज अर्थात अनिकेत कामटे सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे स्वागत करूया आणि दोन्ही संघांना विनंती करूया की आपण थोडीशी घाई करूया. एका बाजूला तौफिक खान 8 बॉलच्या पाठीमागे 8, हमजा खान यांनी प्रभावित केलं, काय बॅटिंग केली आहे. 12 बॉलच्या पाठीमागे 30 त्यांनी बनवलेले आहेत. अंतिम षटकाला होईल सुरुवात आणि ते नितीन राजापुरे गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. मुंबई दादरचे खेळाडू आहेत गोलंदाजी मार्गवरती. एका बाजूला बॅटिंग मध्ये तौफिक खान. ओ, टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल, पंचाने सांगितलं की हा वाईड आहे. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. 1 फ्रॉम दी ओव्हर. या बॉलच्या पाठीमागे आता पंचाने सूचना गोलंदाजाला या ठिकाणी दिलेली आहे. हमजा खान बॅटिंग करताय 30 वरती, तौफिक खान 8 वरती. अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. नितीन राजापुरे यांना आणलेला आहे गोलंदाजी मार्गवरती स्लॉग ओव्हर मध्ये. माफ करा, नितीन राजपुरे कनूरचे खेळाडू आहेत. फटका समोर खेळलाय, खेळाडू येतील का? एक टप्पा घेत बॉल साइड स्क्रीनच्या वरतून सीमारेषा पलीकडे फरार. रन्स मिळतील 4 खोडियार माता 11 ला. बावधनच्या कनूरचे नितीन गोलंदाजी मार्गवरती आहेत. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत नितीन राजपुरे. एका बाजूला शिवानीताई यांचं आगमन होत आहे. शिव इंटिरियर हा संघ अनेक प्रीमियर लीग मध्ये सहभागी होता आणि याही स्पर्धेमध्ये हा संघ सहभागी झालेला आहे. संयुक्त संघ आहे अनिल स्मृती आणि शिव इंटिरियर. आणि त्याचबरोबर अभिजित मस्कर फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट होत आहेत आणि त्यांचाही संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. या सर्व संघ मालकांचं स्पॉन्सरचं आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि सर्वांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. त्याचबरोबर मयूरजी गुजर यांचं या ठिकाणी आगमन आहे. शिव इंटेरियरचे सर्वा त्यांचंही स्वागत आहे आणि दादांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. अनुश्री चषक पर्व क्रमांक 4च्या वतीने आपलं स्वागत आहे. फलंदाज सलमान खान मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मुख्य व्यासपीठावरती आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. शेवटचा काही बॉलचा खेळ बाकी आहे. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. टॉस आहे यानंतर टीम आर्या 11 अनिल स्मृती शिव इंटिरियर अशी होणारी मॅच आहे. रिपोर्टिंग करा. हो, बॉल एष्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल त्रिफळाची. व्यासपीठावरती सानपन्न व्हा. आपले स्वागत आहे. षटकातले आता शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. खोडियार माताने बनवलेले आहेत धावा 60, गडी गमावलेले आहेत 3. सद्दाम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी.
मुंबईच्या उपनगरातील खेळाडू आज वाई तालुक्यामध्ये पसरणी गावामध्ये आलेले आहेत अनुश्री चषक खेळण्यासाठी. चला थोडीशी आपण घाई करूया का मित्रांनो, या सामन्यासाठी थोडासा वेळ चाललेला आहे. 12 वाजून 2 मिनिटं होत आहेत. हो, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. असे जे बॉल येत आहेत ना अनपेक्षित उसळीचे, अशा बॉलसाठी फलंदाजांना तयार राहावं लागेल, तारेवरची कसरत करावी लागेल. कारण टप्पा पडल्यानंतर काही बॉल खाली राहत आहेत आणि षटकातला शेवटचा बॉल आहे. कोडियार माताने बनवलेले आहेत धाबा 60. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. आर्या 11 त्यांच्या विरुद्ध अनिल स्मृती शिव इंटिरियर. अशी होणारी मॅच आहे. षटकातला शेवटचा बॉल. हो, पायांचा वापर केलाय, फटका फसलाय, खेळाडू बॉलच्या खाली झेलही निसटलाय. सिंगल मिळेल, दुसरीचा प्रयत्न केलाय परंतु धाव पूर्ण होणार नाही. 61 धावा खोडियार माता 11 या टीमने बनवलेल्या आहेत. विजयासाठी पुरंदर 11 ला बनवायच्या आहेत धावा 62. येणारे बॉल 30. आपण करूया पुढील मॅचचा टॉस. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग, लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक, आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक. चला एक मिनिट डीजे, टॉस करूया आपण. महत्वाची मॅच, एका बाजूला आर्या 11 तर दुसऱ्या बाजूला अनिल स्मृती शिव इंटेरियर. या दोन संघांमधली इम्पॉर्टंट मॅच मैदानामध्ये रंगणार आहे. त्या मॅचचा आपण टॉस करतोय. टॉस का बॉस मध्ये दोन्ही संघांचे कॅप्टन लगेच कॉम्बॉक्स मध्ये दाखल व्हा. आर्या 11 संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिल स्मृती शिव इंटेरियर, आपल्याला विनंती आहे आपल्या टीमचे कॅप्टन कॉम्बॉक्स मध्ये लगेच दाखल व्हा. त्याचबरोबर हमजा खान यांनी जो खेळ मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे त्या खेळासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज हे या ठिकाणी येत आहे. आणि हमजा खानला आपण तो पुरस्कार प्रदान करूया. एक युवा टॅलेंटेड डावकुरी आताचा खेळाडू आहे, लेफ्ट हँड आहे. काय खेळ केला हमजा खान यांनी मैदानाच्या आतमध्ये, धडाकेबाज बॅटिंग केली आहे. त्यांना आपण 500 रुपयाचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केलेला आहे. पहिल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार आहे सागर रणपिसे. आपण या आणि आपल्या पुरस्काराचा आपण स्वीकार करा. सागर रणपिसे, आपल्याला विनंती आपण या आणि पहिल्या मॅचचा जो आपला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो आपण स्वीकारा अशी आपल्याला विनंती आहे. आणि टी शर्ट तुम्हाला घालून खेळावा लागेल याची आपण नोंद घ्या, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. बॅटिंग टीमला बॉल चेक करता येणार नाही याची आपण नोंद घ्या. स्पर्धेचे काही नियम आहेत आणि त्या नियमांचं काटेकोरपणे पालन इथे केलं जाईल याची आपण नोंद घ्या. त्याच पद्धतीने या ठिकाणी युवा उद्योजक सन्मान्य भार्गव भोकरे सर यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. मनापासून स्वागत, शब्द सुमनांनी स्वागत. चला टीम शिव इंटेरियर, आपल्याला लास्ट कॉल असेल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो आणि बराच वेळ झालेला आहे, अन्यथा समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल. या मॅचचा टॉस युवा नेते अभिजित दादा म्हस्कर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. दोन्ही टीम्स कॅप्टन कॉम्बॉक्सशी संपर्क साधा.
पसरणीकरांचं आयोजन आलं ग आता आवाज घुमणार एकच अनुश्रीच्या एका बाजूला मुंबई दादरची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येते. टीम पुरंदर 11 साठी दिनेश हडकर आणि मयूर काळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. बॅटिंगसाठी 62 धावांचं प्रत्युत्तर द्यायचं आहे आणि गोलंदाजी मार्गवरती टीम खोडियार माता 11 कडून षटक क्रमांक 1 गोवंडीचे आमिर खान मार्गवरती येत आहेत. षटक क्रमांक 1 साठी पॉवर प्लेचं षटक आहे. आमिर खान गोलंदाजी मार्गवरती, मॅन फ्रॉम गोवंडी. चला दोन्ही संघ मित्रांनो वेळी आपण घेऊ नका. वाजलेले आहेत 12 वाजून 8 मिनिटं होत आहेत. आपण मॅचला सुरुवात करा अशी आपल्याला विनंती आहे. बंटी भांगडे प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रदान करूया. सागर रणपिसे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती आपल्या पुरस्कारात स्वीकार करा. पहिल्याच बॉलचं स्वागत केले दिमागदार दिनेश हडकर यांचा फटका आहे रुबाबदार. बॉल चालला सीमापार धावा मिळतील 4. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग आता आवाज घुमणार एकच अनुश्रीच्या शक आता आवाज घुमणार एकच अनुश्रीच्या शक अनुश्रीच्या शक. थँक्यू. पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलेला आहे. बॅटिंग करताना दिनेश हडकर. हा बॉल समोर खेळलाय आणि क्षेत्ररक्षक तिकडे आलेले आहेत. सीमारेषेलगत बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि हाय बॉल सीमारेषा पार. लागोपाठचा दुसरा वार. बॉल सीमा पार. रेफर केलेला आहे. ओके रेफर केलंय आणि त्यानंतर आपण या बॉलच्या पाठीमागे प्रत्यक्षात काय घडलेलं आहे याची पाहणी करूया आणि त्यानंतर आपण स्कोर बोर्डला पुढे नेऊया. तिसऱ्या पंचा ठिकाणी पाहणी करतायत. एक ओव्हर पहिली संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. ऋतिक महांगडे आणि त्याच पद्धतीनं अभिजित मस्कर यांच्या शुभ हस्ते या मॅचचा इथून पुढच्या मॅचचा टॉस करत आहोत. एक ओव्हर झाल्यानंतर त्या मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला टीम असणार आहे आर्या 11 ज्यात पुणे परिसरातले आणि मुंबई परिसरातले दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर समोर शिव इंटेरियर अनिल स्मृती 11 हा संघ असणार आहे. चला धावा सेव आहेत. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होतील. स्कोरबोर्डला आता चालना मिळेल. धावसंख्या 6-0 गडी बाद. गोलंदाजी मार्ग वरतून आमिर खान मॅन फ्रॉम गोवंडी. एका बाजूला दिनेश हडकर मॅन फ्रॉम दादर. ओ इथे पहा बॅटची कडा बॉलने घेतली. विकेटचं पतन. फलंदाज दिनेश हडकर माघारी. पुरंदर 11ला धक्का क्रमांक पहिला. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग आता आवाज घुमणार एकच अनुश्रीच्या शक आता आवाज घुमणार एकच अनुश्रीच्या शक
चला मॅचचा सुरुवात करा. बॅटिंग ऑर्डर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आमिर खान यांना विकेट मिळाली आहे. चांगला बॉल टाकला होता. आणि हाई झेल इथे पूर्ण केलेला आहे. धक्का क्रमांक 2 टीम पुरंदर 11. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग. लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. अनुश्री चषकाचा थरार आमिर खान यांनी लागोपाठचा दुसरा फलंदाज माघारी पाठवलेला आहे. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत आमिर खान. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिली विकेट हॅट्रिक जलालुद्दीन यांनी घेतली. बॅट्समन लगेच पंचांचा कॉल आहे. बॅटर टाइम आउट हा एक नियम असतो आणि त्यानुसार आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. एका बाजूला क्रमांक आता 4 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग घेत आहेत. टीम इंडियाकडून पहिली हॅट्रिक चेतन शर्मा, IPL ची पहिली हॅट्रिक लक्ष्मीपती बालाजी आणि आमिर खान आज हा कारनामा करतील का अनुश्री चषकामध्ये. आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी बावधनच्या कनूरचे नितीन राजपुरे, मुंबई पोलीस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. हॅट्रिकचा बॉल प्रगतीपथावरती निघालाय गोवंडीचा आमिर खान. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, हॅट्रिकचा बॉल होता परंतु इथे नितीन राजपुरे यांचे मनसुबे उधळून लावले. डॉट आलाय. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये सुरुवात पुरंदर 11 ने धडाकेबाज केली परंतु कमबॅक टीम खोडियार माता 11 ने जोमाने केले. नितीन तयार, क्षमता आहे, प्रतिभा आहे. ओ खोलवर टप्प्याचा बॉल, बॅक टू द बॉलर. लॉंग मिड ऑनला खेळाडू आहेत. बॉल लॉंग ऑनला चाललाय. आता क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला बॅकअप देतील आणि या बॉलच्या पाठीमागे इथे सिंगल प्राप्त होते. षटक क्रमांक आता 1 चा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. टीमची टोटल धावसंख्या आहे 7, 2 गडी बाद, 24 बॉल, 55 ची गरज. आपण करूया पुढील मॅचचा टॉस. आवाज आहे अनिकेत कामटे सरांचा. चला टॉस केला जातोय. एका बाजूला आर्या 11 चे कॅप्टन लगेच कॉम्बॉक्स मध्ये अर्थात टॉस का बॉक्स मध्ये उपस्थित राहा. तर दुसऱ्या बाजूला आहेत अर्थात प्लेअर ऑफ द मॅच लगेच आपण टॉस का बॉक्स मध्ये दिला जातोय. नितीन शेट डेरे यांच्या शुभ हस्ते, सन्माननीय नितीन शेट डेरे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार दिला जातोय. या लगेच वेळ कमी आहे. प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच सन्माननीय नितीन शेट डेरे यांच्या माध्यमातून दिल्या जातोय. अर्थात प्लेअर जबरदस्त कामगिरी केली पहिल्याच मॅच मध्ये. अप्रतिम खेळ राहिला या खेळाडूचा आणि प्लेअर ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन, बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅचेस. तर टॉस केला जातोय. एका बाजूला टीम आहे शिव इंटेरियर अर्थात अनिल स्मृती 11 वर्सेस आर्या 11. दोन्ही संघांचे कॅप्टन कॉम्बॉक्स मध्ये लगेच उपस्थित राहा. आणि टॉस साठी मी मनापासून विनंती करतो सन्माननीय ऋतिक महांगडे आणि युवा नेते अर्थात अभिजित मस्कर यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. एका बाजूला टीम आहे शिवानीताई भोकरे गुजर यांचा संघ अर्थात अनिल स्मृती 11 शिव इंटेरियर. तर दुसऱ्या बाजूला सागरदादा परदेशी यांचा मालकीचा असणारा संघ अर्थात आर्या 11. या दोन संघांमधला महत्वाचा टॉस सन्माननीय अभिजित दादा मस्कर युवा नेते यांच्या शुभ हस्ते केला जातोय. स्विंग द कॉइन. इट्स अ टेल. काय तर आम्ही बॉलिंग करायचा प्रयत्न. प्रथम क्षेत्ररक्षण करत आहात. आयोजनाबद्दल थोडक्यात काय सांगाल? एक जबरदस्त आयोजन राजीव शेठ शिर्के यांच्या माध्यमातून घेऊन आलेली नव्या वर्षातली अनुश्री चषकचं दमदार पर्व. आयोजन तर एकदम मस्त आहे सर. असं सातारा साईडला मी पहिल्यांदा आलेलो आहे खेळायला. तर आयोजन असं बघितल्यानंतर असं वाटतं की आम्ही धर्मशाळेला चालू की काय असं वाटायला लागले आम्हाला. ते जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते. समोर आपल्या शिव इंटेरियर संघाचे कॅप्टन आहेत. काय सांगाल संपूर्ण टुर्नामेंट बद्दल आणि आयोजनाबद्दल? आयोजन तर एक नंबर आहे. येस, दोन्ही संघांना देऊया आपण मनापासूनच्या शुभेच्छा. बेस्ट लक फॉर द मॅच. एका बाजूला टीम आहे आर्या 11 या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण अर्थात गोलंदाजी करण्याचा निर्णय कळवलाय. तर समोर शिव इंटेरियर या संघाच्या माध्यमातून फलंदाजीसाठी हे खेळाडू रेडी असणार आहेत. इम्पॉर्टंट मॅच. ओव्हर टू निलेश सरमर्डेकर. थँक्यू. आपण वडी आता मॅचकडे. एका बाजूला मयूर काळे यांच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. बॉलर गुलाम
ऑन साइडला बॉल वळवलाय, मिड विकेटला बॉलने घेतले भरारी. मयूर काळे यांचा फटका आहे भारी. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमा पार, षटकार. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग. लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. अनुश्री चषक. थँक्यू. एका बाजूला मयूर काळे यांचं आक्रमण सुरू झालेलं आहे आणि गुलाम यांच्या विरुद्ध भीषणाला चढवलेला आहे. 4 बॉल टाकले, 13 खर्च केलेले आहेत, 2 बॉलचा के बाकी. टीमची टोटल धावसंख्या आहे 20 आणि 20 बॉलमध्ये बनवायच्या आहेत पुरंदर 11ला धावा 42. असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. तुम्ही पाहताय अनुश्री चषक पर्व क्रमांक 4. ओ लाईन मिस करून बसलेले आहेत. गुडघा टेकवला, बाईकच्या माध्यमातून सिंगल धाव इथे प्राप्त होईल. सिंगल धाव इथे प्राप्त होईल. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. शेवटचा बॉल बाकी आहे षटक क्रमांक 2चा. एका बाजूला पुरंदर 11, दुसऱ्या बाजूला खोडियार माता 11. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळतील. षटकातला आता शेवटचा बॉल बाकी आहे. राजू शेठ शिर्के यांची घरची कन्या लक्ष्मी अर्थात अनुश्री, तिच्या वाढदिवसानिमित्त या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे. काल तिचा वाढदिवस या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेट केला आणि तिच्या वाढदिवसानिमित्त हे पर्व क्रमांक 4. बॉलर गुलाम तयार. ओ बॅटला घेऊन आले परंतु इथेही संपर्क नाही. शेवटचा बॉल गुलामने डॉट टाकलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करताना ज्या धावा बनवल्यात खोडियार माताने त्याचं प्रत्युत्तर देताना टीम पुरंदर 11ने बनवलेल्या आहेत धावा 21. आता विजयासाठी इथून पुढे बनवायच्या आहेत 18 बॉलमध्ये 41 लक्ष बाकी आहे. त्याचबरोबर पंकज शेठ चव्हाण यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचे स्वागत अनुश्री चषक पर्व क्रमांक 4च्या वतीने. चला थोडीशी मित्रांनो आपण घाई करूया का. 18 बॉल 41 ची गरज आहे. लक्ष आहे 62 धावांचं. अस्फाक शेख हे खेळाडू गोवंडीचे आहेत. म्हणजे बहुतांशी खेळाडू जर तुम्ही खोडियार माता 11 मध्ये पाहिले ना तर बहुतांशी खेळाडू गोवंडीचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. अस्फाक शेख गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. 18 बॉल 41 ची गरज आहे या मॅच मध्ये. एका बाजूला बावधनच्या कनूरचे नितीन राजपुरे तर एका बाजूला मुंबई दादरचे मयूर काळे. अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला नितीन राजपुरे बॅटिंग में तयार होतील. मुंबई पोलीस लालसा दिली, बॉल उचलला, पाठवला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी षटकार. अनुश्री चषक. ओव्हर नंबर 3च्या पहिल्या बॉलचं स्वागत केलंय बावधनच्या कनूर गावचे खेळाडू नितीन राजपूर यांनी. बॉल पाठवला सीमा पार, बॉलला कट केलाय. बॅटची कडा घेऊन बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये नितीन राजपूर यांच्या बॅट मुदाला हा मोठा टोला होता आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला होता. काय फटका खेळला होता, चांगला स्ट्रोक आला होता आणि त्याचा रिप्ले टेलिकास्ट स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. एका बाजूला टीमची टोटल धावसंख्या 28 2 गडी बाद. 16 बॉल 34 ची गरज आहे या मॅच मध्ये. रंगलेला एक रोमांचक सामना. अस्पाक पुन्हा तयार गोलंदाजी मार्गवरतून. पंचांगणे बॉल आपण सुपूर्द करूया. चला दोन्ही संघांना विनंती करूया की आपण पुन्हा एकदा सामना सुरू करा. निसर्गाच्या सानिध्यामध्ये म्हणजे चौफेर जर तुम्ही पाहिलं तर गर्द झाडी आहे आणि बाजूलाच कृष्णामाईचं पात्र आहे आणि या पात्राच्या बाजूला असणार हे क्रीडांगण आहे कृष्णामाई स्टेडियम वैकुंठ धाम पसरणी. अशफाक पुन्हा तयार. एका हाताने फटका खेळलाय. डीपला खेळाडू वेगाने येत आहेत बॉलवरती परंतु या बॉलवरती मोहर लागेल ती सरळ
4 धावेंची. नितीन राजपुरे मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतायत, बॉल पाठवतायत सीमापार, चौकार. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग, लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. राजू शेठ शिर्के आणि जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणीचं असणार हे आयोजन. बॉलर तयार, अशफाक. स्ट्रायकर एंडला नितीन राजपुरे. हो, चांगला बॉल टाकला अशफाकने. टप्पा पडल्यानंतर बॉलला थोडीशी उसळी प्रदान केली होती आणि या बॉलच्या पाठीमागे इथे फक्त सिंगल धाव प्राप्त होते. चांगला बॉल, कौतुक करावं लागेल. अशफाक ज्या प्रकारचे बॉल त्यांनी हाताळलेले आहेत. हेही षटक जर तुम्ही पाहिलं ना तर कभी खुशी कभी गम वाला आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 33 धावा 2 गडी बाद. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना पुरंदर 11. ओ, बॅटची आतली कडा बॉलने घेतलीये, बॉल निघाला. डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी चांगली गोलंदाजी आता अशफाक मैदानाच्या आतमध्ये करतायत. 5 बॉल टाकले, 13 धावा खर्च केलेल्या आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे. रिक्वायर्ड 12.92 आणि 13 बॉल 28 ची गरज आहे. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. बॅटिंगला कोण आहे तर बावधनच्या कनूरचे नितीन राजपुरे आहेत, ज्यांनी 8 बॉलच्या पाठीमागे 15 धावांचा खेळ केलाय. मयूर काळे 5 बॉल 12 आणि षटकातला आहे अशफाकचा हा शेवटचा बॉल. 8व्या बॅटने फटका खेळलाय. डीपला प्रोटेक्शन साठी खेळाडू आहेत. सिंगल धाव मिळेल, दुसरीचा प्रयत्न होईल का तर नाही. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा 35. 12 बॉल 27 ची आहे गरज. ऐकूया तोपर्यंत एक छोटस मधुर संगीत. आवाज घुमणार एकच अनुश्री चषक, आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग, लाखात एक पसरणीकर. थँक्यू. आता 12 बॉल 27 धावांची गरज आहे. चला थोडीशी आपण घाई करूया, दोन्ही संघांना विनंती करूया. 12 बॉल 27 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. पुरंदर 11 त्यांच्या विरुद्ध खोडियार माता 11. असा रंगलेला एक रोमांचक सामना. जिंदगी कभी आसान नहीं होती, बस खुद को मजबूत बनाना पड़ता है. जीवन में सही समय कभी आता नहीं, समय को सही बनाना पड़ता. आणि इथून पुढचा जो वेळ आहे त्याचा सदुपयोग करावा लागेल. म्हणजेच की काय, इथून पुढच्या येणाऱ्या वेळेमध्ये चांगला खेळ करावा लागेल. 12 बॉल 27 ची गरज. सचिन सावंत, तालुका कोरेगाव, गाव चिमनगाव, गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. बॅटिंग मध्ये सचिनला आज मोठा खेळ करता आला नाही. खेळ त्यांनी संयमाचा केला. ओव्हर नंबर 4 साठी येत आहेत सचिन सावंत. कोरेगावच्या चिमनगावचे आहेत. बॅटिंग मध्ये बावधनच्या कनूरचे नितीन राजपुरे. कोरेगाव विरुद्ध वाई. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. पंचाने सांगितलं की हा वाईड आहे. खेळाडूंच्या हिशोबाने जर हा सामना आपण तालुका वाईज पाहिला, परंतु सामना आहे मित्रांनो खोडियार माता 11 विरुद्ध पुरंदर 11. ऑन साइडला खेळलेला बॉल आणि या बॉलवरती धाव मिळते सिंगल. एका बाजूला पुरंदर 11 हा संघ आहे. निलेश भैया भोसले मित्र समूह यांनी हा संघ पुरस्कृत केलेला आहे, स्पॉन्सर केलेला आहे. एका बाजूला संदीप चव्हाण भावड्या, राहुलजी मराठे यांनी स्पॉन्सर केलेला संघ खोडियार माता 11. अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. 11 बॉल 25 ची गरज आहे पुरंदर 11ला. आणि एका बाजूला नितीन राजपुरे आणि मयूर काळे ही जोडी आहे. गोलंदाजी मार्गवरतून सचिन सावंत, बॉल क्रमांक 2. शरीरापासून दूर ठेवलाय. पंचाने सांगितलं की हा बॉल दिशाहीन आहे आणि सचिन सावंत यांना हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. आज दिशेवरचं नियंत्रण चांगलं ठेवावं लागेल सचिन सावंत यांना, कारण ही वेळ धावा वाटण्याची नाहीये, तर ही वेळ धावा वाचवण्याची आहे. ऑलराऊंडर खेळाडू सचिन सावंत तयार.
आठव्या बॅटने हा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल पाठी ओढला, कमी गतीने टाकला, रेफर केले तिसऱ्या पंचांकडे. आता प्रत्यक्षात आता हा बॉल पाहिला जाईल. तिसरे पंच आता स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून पाहतील की ज्या प्रकारे सचिन सावंत यांनी जो बॉल हाताळलेला आहे तो कशा प्रकारे हाताळलेला आहे. योग्य बॉल आहे. चला, दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू आहे. सक्सेसफुल झाला तर तुम्ही त्याचा वापर पुढे करू शकता. चला, 38 वरती 2, 10 बॉल, 24 ची गरज. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय, डीप कव्हरला, क्षेत्ररक्षकाने कॅच पकडलाय, परंतु इथे क्षेत्ररक्षक आता हल्लेले नाहीयेत. परंतु या बॉलच्या पाठीमागे आता जो कॅच पकडलाय तो सीमारेषेलगत पकडलेला आहे. परंतु आता सीमारेषेमध्ये आणि खेळाडूच्या पायामध्ये अंतर किती उरलंय हे पाहण्यासाठी आता पंच त्या ठिकाणी जात आहेत. कारण महत्वाचा फटका, महत्वाची विकेट आहे दोन्ही संघांसाठी. एका बाजूला आता क्षेत्ररक्षक जागेवरतीच उभे राहिलेत, कॅच पकडलेला आहे, परंतु आता सीमारेषा आता कुठे आहे हे पाहिलं जाईल. पंच त्या ठिकाणी गेलेले आहेत. काय सीमारेषेलगत कॅच पकडलेला आहे आणि पंच आता आपला निर्णय कळवतील की प्रत्यक्षात आता या बॉलच्या पाठीमागे काय घडलेलं आहे. चला, पंचांचा जो काय निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल, याची आपण नोंद घ्या. चांगला झेल इथे तर सीमारेषेलगत पकडलेला आहे, परंतु पंच काय आहे, पंच आणि ते पंचांनी हात वरती केलेला आहे. विकेटचं पतन, खेळाडू बाद. लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक. एका बाजूला आता 9 बॉल 24 ची गरज आहे पुरंदर 11ला आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सोनू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. संघ अडचणीमध्ये आहे, त्या अडचणीतून मार्ग आता काढावा लागेल पुरंदर 11 या टीमला. बॉलर तयार. ओ, छोट्या उसळीचा बॉल ऑन साइडला खेळलाय, सिंगल धाव इथे प्राप्त होईल, त्यापेक्षा जास्त काही मिळू शकणार नाही. आज मयूर काळे इथून पुढे कसा खेळ करतील याच्यावरती भरपूर काय अवलंबून आहे. 8 बॉल 23 ची गरज आहे. गोलंदाजीमध्ये चांगली चमक या खेळाडूने दाखवलेली आहे. सचिन सावंत सुरुवातीला काही बॉल दिशाहीन हाताळले, परंतु काय अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक. आमिर खान नावाचा पर्याय इथे निवडलेला आहे. टीम खोडियार माता 11 या टीमने. खेळाडू आहेत गोवंडीचे, गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. मुंबईच्या उपनगरातील एक खेळाडू आज आलेले आहेत. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी गावात अनुश्री चषक खेळण्यासाठी. एका बाजूला बॅटिंग मध्ये सोनू आणि राहुल ही जोडी आहे. 6 बॉल 22 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे. फक्त या मॅच मध्ये आता आज लढावं लागेल, खेळ अतुलनीय करावा लागेल. काय कसोटीचा आहे, परंतु कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आणि तो संघर्ष इथे करावा लागेल. 6 बॉल 22 स्ट्रायकरला सोनू. असं म्हणतात संघर्षातून नव्याचा जन्म होतो, इथे होईल का? सोनू तयार. फटका समोर खेळलाय, लॉंग ऑफला खेळाडू.
ओ व्हॉट अ कॅच. जम्प मारला आणि कॅच पकडलाय. क्वालिटी कॅच पकडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. सचिन सावंत आज मित्रांच्या स्टेटसवरती झळकेल, कारण सचिन सावंतने कॅचही तसाच पकडलेला आहे. कॅच पकडलीये, मॅच पकडलीये असं म्हणतात. आणि सचिनने काय कॅच पकडलाय. 5 बॉल 22. 5 बॉल 22 ची गरज आहे. सुशांत मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 5 बॉल 22. सामना संपलेला नाहीये. आज प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल पुरंदर 11ला. 5 बॉल 22. मॅच ऑन. फटका तर खेळला ऑन साइडला. सिंगल प्राप्त होईल. आता इथून पुढे बनवायच्या आहेत धावा 21. येणारे बॉल 4 आहेत. 4 बॉल 21 चा थरार. रंगलेला एक रोमांचक सामना. हा महत्वपूर्ण बॉल आहे. बॉलर तयार. सोडून दिलाय बॉल आणि याच्यावरती +1. अशा 2 धावा मिळतील. 4 बॉल 19 ची गरज आहे. वक्त से लडकर जो नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आज स्वतःची वेळ स्वतःला बदलता आली पाहिजे. 4 बॉल 19. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत राहुल. अशक्यही गोष्टी होतात शक्य. ऑन साइडला बॉल तर खेळलाय. पाहावं लागेल की या बॉलवरती आता मोहर काय लागेल. सिंगल मिळते. 3 बॉल 18 ची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. 3 बॉल 18 चा थरार. 44 धावा पुरंदर 11ने बनवलेल्या आहेत. फटका समोर खेळलाय. मॅच ऑन. बॉल सीमारेषा पार. षटकार. खौफ टूटे हैं मगर हौसले जिंदा है. अरे हा मोह है ज्या मुश्किले शर्मिंदा है. 2 बॉल 12 ची गरज. अडचणीच्या काळामध्ये ठोकलेला हा फटका विजयाच्या आशा पल्लवीत ठेवतोय. 2 बॉल 12 पुरंदर 11. आणि हा बॉल पाठीमागच्या बाजूला. सिंगल मिळते. 1 बॉल 11 ची गरज आहे. त्याचबरोबर अजित वरे साहेबांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे स्वागत. वाई सिटी अमोल सावंत उत्कृष्ट खेळाडू यांचा या ठिकाणी आगमन होत आहे. आणि अखेरकार हा सामना संपलाय. आणि धावसंख्येचा पाठलाग करताना पुरंदर 11चे प्रयत्न थोडेसे कमी पडलेले आहेत. आपलं मनपूर्वक आभार आणि खोडियार माता या टीमचं अभिनंदन आपण करूया. हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे ज्याने के लिए